आई कुठे असेल? व्यवस्थित असेल ना ती? मंजिरीने काही केलं नसेल ना तिला? मीरा, तू काळजी करू नकोस. आपण शोधूया आपल्या आईला. नाही ताई, आई जर मंजिरीच्या त्या मायावी जागेत असेल तर कसं शोधणार आहोत आपण तिला? कसं बाहेर काढणार? आपण काहीतरी मार्ग काढूया यातून. आणि तसंही कवड्या आपल्याकडे आहेत ना. मग मंजिरी आपल्या आईला परत कवडीत कैद करू शकणार नाही. मीरा, आणि मला असं वाटतंय की आई इतकी वर्ष मंजिरीच्या कैदेत होती, पण तरी तिने तिला काहीच केलं नाही. मग आताही ती आईला काहीच करणार नाही बहुतेक. आई तुझं बरोबर आहे. कवड्या आपल्या ताब्यात आहेत म्हणून कदाचित मंजिरीला जे करायचंय ते ती करू शकत नसेल. पण आई अजून तिच्या कैदेत आहे ग. आणि मंजिरी काय काय करू शकते याचा अंदाज आपल्याला आहे. मीरा, नर्मदात्या, आत्या, काय झालं? मायाला 104 डिग्री ताप आहे. काय? डॉक्टरांना बोलवू का मी? नाही, औषध दिलंय मी तिला. आराम करते ती. जर ताप वाढला तर बोलवू डॉक्टरांना. बरं, मला सांगा काही वाटलं तर. मीरा, ताप का आलाय मायाला? म्हणजे मला काय माहित? मग कुणाला माहिती असणार? हा, तुम्हीच तिघी जणी गायब झाला होतात ना. कोण तिघी? वर आता मलाच विचार, कोण तिघी? तू, मंजिरी आणि माया. कुठे गेला होता? खरं खरं सांगा मला. हे बघा, मला माहित नाहीये. आणि माया आणि आईसाहेब माझ्यासोबत नव्हत्या. मी माझ्या कामासाठी गेले होते.